नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई व मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते वस्तू संग्रहालय हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारा असल्याचं प्रतिपादन सोनांबे जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी केले. प्रत्येक विद्यार्थी देशातील प्रमुख संग्रहालयापैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे जाऊ शकत नाही, परंतु आपल्याच शाळेत तो या फिरत्या संग्रहालयाच्या माध्यमातून भारत, इजिप्त, सिरिया, असिरिया, ग्रीस, रोम येथील प्राचीन शिल्पांचा आनंद घेऊ शकतो. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे व छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे कौतुक केले. सदर फिरते वस्तू संग्रहालय आज नूतन जवाहर विद्यालय मणेगाव, जनता विद्यालय डुबेरे, जनता विद्यालय सोनांबे या ठिकाणी आले होते. या फिरत्या संग्रहालयातील पथकात मुंबईहून आलेले प्रताप पाटील, ऋतुजा कारे, लोकायत हलकारे, कश्यपी राणे, शिवाजी टावरे, अमित पाले, ओमप्रकाश डोंगरकर आदींचा यावेळी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या फिरत्या संग्रहालयातील ग्रीसमधील देवता, बाहुबली, गौतम बुद्ध, पान घोडा इत्यादींच्या सुरेख मूर्ती बघायला मिळाल्या. हिंदू, बौद्ध, जैन धार्मिक ठिकाणावर दिसून येणारी शिल्पे व त्यांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. याबाबत अधिक माहिती देणारी माहिती पत्रके विद्यार्थ्यांना वाचण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे पथकातील तज्ज्ञांनी दिली. हे प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांना वस्तू संग्रहालयांना भेटी देण्याची उत्सुकता निर्माण झाली. आगामी शैक्षणिक वर्षात अशा ठिकाणी शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा मानस मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी व्यक्त केला. यावेळी सांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव, क्रीडा शिक्षक दीपक पगारे, ज्येष्ठ शिक्षक शांताराम चांदोरे, सोपान पवार, सुहास जुन्नरे, ज्योती पाटील, भारती धाकटोडे, किरण पवार, रुपाली काळे, मीना केदार, वर्षा सुनवणे, शबानाबी कादरी, सोनाली देशमुख, योगिता शिंदे, भाऊसाहेब दहिफळे, रोहिणी पवार, दीपाली घोटेकर, संवेदिता जाधव आदींसह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ते वस्तू संग्रहालय आणि त्याच्यामध्ये जे प्रदर्शन आहे त्याचं नाव आहे प्राचीन शिल्प. आता प्राचीन आणि शिल्प हे दोन शब्द तुम्ही ऐकले असतील. तुम्ही कोणकोणत्या वर्गात आहेत? 5वीच्या वरच्या आहेत ना? 5वीच्या वरच्या आहेत ना सगळे लोक? हा. तर आता हे जे प्राचीन शिल्प आहे, तर तुम्ही प्राचीन आणि शिल्प हे दोन्ही शब्द कुठे ना कुठे ऐकले असतील. आता प्राचीन म्हणजे जुने आणि शिल्प म्हणजे मूर्त्या. तर आता ह्याच्या बसमध्ये आपण जुन्या मूर्त्या बघणार आहोत. तर जुन्या मूर्त्या कुठल्या? तर इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम आणि एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी दीपक भालेराव, सोनांबे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.